शांत हळूवार कुजबुजणाऱ्या जंगलात, जिथे वेळ हळूहळू पुढे सरकत होती आणि वारा गुपित घेऊन फिरत होता, तिथे एक गोड नाजूक पक्षी राहत होता. ती सगळ्यात वेगवान नव्हती आणि सगळ्यात मोठ्याने गाणारीही नव्हती, पण तिची पिसं सकाळच्या दवबिंदूसारखी चमकत होती आणि तिचं मन दयाळूपणाने शिवलेलं होतं. पण या छोट्या पक्षिणीला एक वेगळी सवय होती. दररोज ती हसत असो, रडत असो, घाबरलेली असो किंवा आशेने भरलेली असो, ती एक छोटासा दगड घ्यायची आणि तो आठवणीचा क्षण आपल्या चोचीने हळूवार कोरायची. तिने कधी कागद वापरला नाही, पुस्तकं नाहीत. प्रत्येक भावना कोरलेल्या दगडात रूपांतरित व्हायची. आनंद, दुःख, स्वप्न, भीती सगळंच. आणि प्रत्येक दगड ती काळजीपूर्वक ठेवायची एका छोट्या कापडी पिशवीत, जी तिने आपल्या गळ्याभोवती बांधलेली होती. सुरुवातीला ते जादुई वाटायचं. पिशवी हलकी होती, जणू ती आपल्या आत्म्याचे छोटे तुकडे सोबत नेत होती. छान आठवणी मला हसवतात, ती विचारायची. आणि वाईट आठवणी, त्या मनात दडवून ठेवू नयेत. त्या लिहून ठेवणं आणि सोबत घेऊन जाणं हेच बेस्ट आहे. पण दिवस आठवड्यात बदलले आणि आठवडे ऋतूंमध्ये, आणि दगडांची संख्या वाढू लागली. जे आधी आरामदायी वाटायचं ते आता जड होऊ लागलं. तिची उडणं मंदावली. ज्या आकाशात ती एकेकाळी नाचायची ते आता खूप लांब वाटू लागलं. पण ती थांबली नाही, कारण तिला वाटत होतं की प्रत्येक आठवण महत्त्वाची आहे. एके दिवशी ती शेवाळाने झाकलेल्या फांदीवरून खाली उडत असताना तिला एक म्हातारा घुबड भेटला. शहाणा आणि अनुभवी, ज्याच्या डोळ्यांनी अनेक जन्म पाहिले होते. त्याने तिला प्रेमळ नजरेने पाहिलं आणि विचारलं, "लहानग्या, तू ही जड पिशवी का घेऊन चालली आहेस?" ती हसली आणि म्हणाली, "कारण यात माझं आयुष्य आहे. प्रत्येक आनंद, प्रत्येक वेदना, प्रत्येक धडा." घुबड थोडा वेळ वेहसांत राहिला. मग हळुवारपणे विचारलं, "पण तू पुढे उडते आहेस का, की कालचं ओझं ओढत चालली आहेस?" ती थोडी थांबली, फक्त एका क्षणासाठी. मग नम्र चिवचिवाट करत ती पुढे उडाली, आधीपेक्षा थोडी मंद गतीने. तिला कळलंच नाही की आता तिच्या प्रत्येक पंखाच्या फटक्याला लढा द्यावा लागत होता. वाऱ्याशी नाही, तर त्या भूतकाळाच्या ओझ्याशी, ज्याला ती सोडू इच्छित नव्हती. पिशवी आणखी जड झाली. तिला जमिनीवरून उचलणंही कठीण झालं. आणि मग वाद आलं. एक उग्र निर्दयी वारा जंगलात फटकारला. झाडं वाकली, पाने किंचाळली. छोट्या पक्षिणीने उडायचा प्रयत्न केला, आश्रय शोधण्यासाठी, पण तिची पंख तिला साथ देऊ शकली नाहीत. पिशवी खूपच जड झाली होती. तिच्या आठवणी, ज्या ती जपून ठेवत होती, त्या आता तिच्या साखऱ्या बनल्या होत्या. ती खाली पडली. जमिनीवर ती जोरात आपटली. तापरी पिशवी फुटली. छोटे दगड जमिनीवर पसरले, तुटलेल्या स्वप्नांसारखे. ती तिथेच पडून राहिली, फार थकलेली, फारच जड झालेल्या त्या ओझ्याने, ज्याला ती आवश्यक समजत होती. त्या रात्री घुबड तिला सापडलं. तो तिच्या बाजूला उभा राहिला. त्याचं पिसं भिजलेलं, डोळ्यांत शांत दुःख भरलेलं. तो कुजबुजला, "आठवणी मार्गदर्शन करायला हव्यात, कैद करायला नाही. तू प्रत्येक कालचं ओझं उचलून चाललीस आणि आजचं जगणं विसरलीस." त्याने तिला हळूवार नजरेनं पाहिलं आणि म्हणाला, "हा तुझा क्षण आहे. दगड सोडून दे, धडा जप, पण ओझं सोडून दे. तुझ्यासोबत जे घडलं आहे तेच तू नाहीस. तू ती आहेस जी ठरवते तू काय बनशील. हलकी होऊन उड, मुक्त होऊन उड. आकाश अजूनही तुझी वाट पाहते." या कथेत काही ताकदवान शिकवणी आहेत, ज्या भगवद्गीतेच्या ज्ञानाशी जुळतात. अध्याय 6, श्लोक 4 आणि 5 मध्ये भगवान श्रीकृष्ण मनाच्या सामर्थ्याबद्दल सांगतात, जे आपल्याला वरही उचलू शकतं किंवा खालीही खेचू शकतं. मनुष्याने स्वतःच्या आत्म्याच्या बळाने स्वतःला वर उचलावं, कारण आत्मा स्वतःचा मित्र आहे आणि आत्मा स्वतःचा शत्रूही आहे.
जशी ती छोटी चिमणी होती तशीच आपल्यापैकी अनेक जण आपला भूतकाळ वाहून नेत असतो. असं वाटतं की तो आपल्याला सुरक्षित ठेवेल किंवा आपली ओळख ठरवेल. पण जे एकेकाळी दिलासा देत होतं तेच आता ओझं बनतं. तिचे स्वतःचे निर्णय, तिची घट्ट धरून ठेवण्याची सवय, हेच तिथं पतन झालं. जेव्हा मन भूतकाळाच्या आठवणींमध्ये अडकतं तेव्हा ते आपलं शत्रू होतं. आपणही हेच करतो. आपण दुःख वाहून नेतो, पश्चात्ताप वाहून नेतो, कधी काळच्या आनंदालाही सोडायला घाबरतो, कारण आपल्याला वाटतं की तेच आपली ओळख आहे. पण भूतकाळाला गोड असो किंवा कडू, घट्ट धरून ठेवणं हळूहळू आपली ताकदी राहून घेतं. ते आत्म्याला जमिनीवर रोखून ठेवतं. ते आपल्या पंखाखालचं वारे काढून घेतं. महान योद्धा अर्जुन सुद्धा एकदा आठवणींनी, भीतीने आणि दुःखाने थांबला होता. तो भूतकाळाला धरून बसला आणि त्याची वर्तमान शक्ती विसरला. पण भगवान श्रीकृष्णांनी त्याला आठवण करून दिली. आत्मा नुकसानीने तुटत नाही. आत्मा त्या कहाण्यांमध्ये अडकत नाही ज्या तो स्वतःला सांगतो. अध्याय 2 श्लोक 13 मध्ये कृष्ण सांगतात, जशी या शरीरात बालपण, तरुणपण आणि म्हातारपण येतं, तशीच आत्मा दुसरं शरीर प्राप्त करतो. ज्ञानी माणूस यामुळे भ्रमित होत नाही. पण ती चिमणी आपल्यासारखीच ज्या गोष्टी एकेकाळी होत्या त्याला चिकटून राहिली. तिला बदलाची भीती वाटली, तिला सोडून देण्याची भीती वाटली. जीवनाच्या प्रत्येक टप्प्याला जणू ते कायमचं आहे असं धरून ठेवणं फक्त दुःख निर्माण करतं. म्हणून आज एक जड दगड उचल, पश्चात्ताप, भीती, एखादं नाव आणि तो खाली ठेव. धडा विसरण्यासाठी नाही, तर तुझं आकाश पुन्हा मिळवण्यासाठी. खाली कमेंटमध्ये लिही, मी मुक्तपणे उडण्याचा निर्णय घेतलाय. कारण गीतेच्या शब्दात तू हे दुःख नाहीस, तू ती आहेस जी त्यावर मात करू शकते. जर तुला ही कथा आवडली असेल, कृपया हा व्हिडिओ लाईक कर आणि ASA हिंदू विजडमला सबस्क्राईब कर. एकत्र येऊ आणि या कालातीत शिकवणी जगभर पसरवू.